Welcome to the language lab. I am Professor Poonam. In this video, we try to learn have, has and had verb. आपण काही बेसिक टेन्सची तयारी करणार आहोत. आपल्याला टेन्सची व्हिडिओ पाहायचे आहेत. त्यापूर्वी आपण इथे पाहणार आहोत have, has and had are forms the verb to have which is used to show possession, relationship and सर्टन ॲक्शन्स. ह्यासाठी आपण त्या ॲक्शन पूर्ण झाल्या आहेत का किंवा होणार आहेत म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये ॲक्शन, रिलेशनशिप आणि पोझिशन हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, ह्या 3 वर्बचा उपयोग करतो. आता ते वर्ब कशा प्रकारे यूज करायचे आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण हॅव. आता आपण फर्स्ट हॅव पाहत आहोत. हॅव हे वर्ब आपण केव्हा यूज करतो, आय, वी, यू, दे हे जे प्लुरल सब्जेक्ट आहे त्यावेळेस आपण हॅव यूज करतो. आणि हे आपण प्रेझेंट टेन्समध्ये एखादी गोष्ट होणार आहे किंवा होत आहे हे दर्शवण्यासाठी आपण हॅव यूज करतो. आणि हे जेव्हा स्वतः आणि टू ऑर मोर दॅन 2 पर्सन, थिंग्स, प्लेस हे आपण जेव्हा दाखवायचं असेल त्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्समध्ये हॅव यूज करतो. इथे आपण एक्झाम्पल पाहूया. आय हॅव अ मीटिंग टुडे म्हणजे आज माझी मीटिंग आहे हे आपण दर्शवतो फर्स्ट सेंटेन्समध्ये. देन सेकंड, दे हॅव 2 कार्स. 2 सेंटेन्स व्यवस्थित पाहिले तर फर्स्ट सेंटेन्समध्ये आय हॅव आपण आय हॅव यूज करतो आणि स्वतः म्हणजे सिंगल स्वतःसाठी आपण यूज करतो. इंग्लिशमध्ये बोलत असताना जर आपण स्वतःबद्दल बोलत असेल तर आपण ते प्लुरलमध्येच कन्सिडर करतो. आता नोट काय आहे, हॅव इज ऑल्सो यूज विथ ऑक्झिलरी वर्ब्स. सो व्हॉट इज अ ऑक्झिलरी वर्ब्स? ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स हेल्पिंग वर्ब. दे आर ऑल्सो नोन हेल्पिंग वर्ब यूज टुगेदर विथ अ मेन वर्ब टू फॉर्म अ वर्ब फ्रेजेस. तर आपण ऑक्झिलरी वर्ब कसे कायम कन्सिडर करतो, हेल्पिंग वर्ब म्हणून कन्सिडर करत असतो. चला आता आपण नेक्स्ट पाहूया हॅज. हॅज वी यूज फॉर ही, शी ऑर इट. आता आपण जे सिंग्युलर सब्जेक्ट आहे ही, शी अँड इट हे सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण हॅज यूज करतो प्रेझेंट टेन्समध्ये. इथे आपण एक्झाम्पल पाहूया. शी हॅज अ लवली हाऊस. अँड नेक्स्ट एक्झाम्पल आहे इट हॅज 4 लेग्स. म्हणजे आपण इट हा आपण ॲनिमलसाठी यूज करतो आणि शी आपण मुलींसाठी यूज करतो आणि मुलगा असेल तर आपण ही यूज करतो. आता हॅज कशा पद्धतीने वापरायचं आहे थोडक्यात आपण नोट पाहूया. हॅज इन परफेक्ट टेन्स विथ सिंग्युलर सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्टसोबत आपण हॅज यूज करतो. नाव हॅड फॉर ऑल सब्जेक्ट इन द पास्ट टेन्स. हॅड हे आपण सिंग्युलर और प्लुरलसाठी दोन्हीसाठी आपण काय यूज करतो, हॅड यूज करतो पास्ट टेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, आय हॅड अ ग्रेट टाईम यस्टरडे. अँड सेकंड एक्झाम्पल इज दे हॅड अ बिग पार्टी लास्ट वीकेंड. आता हॅड यूज करण्यासाठी आपण काही नोट पाहूया. हॅड इज ऑल्सो यूज इन पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स आहे ह्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, हॅड यूज करतो सिंग्युलर आणि प्लुरल बोथसाठी सुद्धा. नेक्स्ट आपण पाहूया. आता इथे आपण एक चार्ट पाहतोय टेन्समध्ये. आपण ज्यावेळेस टेन्सचे लेक्चर घेणार आहोत त्यावेळेस तर आपण पूर्ण पाहणारच आहोत. आपण फक्त हॅडसाठी पाहूया. सिंग्युलरमध्ये काय येतं, ही, शी अँड इट. प्लुरलमध्ये येतं आय, वी, यू अँड दे. आणि प्रेझेंटमध्ये आपण हॅव यूज करतो, पास्टमध्ये आपण हॅड यूज करतो. नाऊ आता कॉमन मिस्टेक आपण काय करतो ज्यावेळेस आपण हॅड यूज करतो तेव्हा ते आपण बघूया. आता अवॉइड कशा करायच्या त्या मिस्टेक. डोंट यूज हॅज विथ आय ऑर यू. म्हणजे हॅज आपण आय किंवा यू सोबत यूज करायचं नाही. इथे आपण एक्झाम्पल पाहूया. आय हॅज अ बुक. त्यावेळेस काय होणार आहे, रॉंग प्रोनाऊन्स होतं. करेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे, आयसोबत आपण काय शिकलो आहोत, हॅव यूज करायचं. आय हॅव अ बुक. देन नेक्स्ट आहे सेकंड टिप काय आहे, डोंट यूज हॅव विथ ही ऑर शी. म्हणजे ज्यावेळेस आपण ही ऑर शी सेकंड पर्सनला ज्यावेळेस आपण प्रेझेंट करत असेल त्यावेळेस आपण हॅव यूज करायचं नाही. आता इथे इनकरेक्ट आणि करेक्ट दोन्ही एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट इनकरेक्ट पाहूया. ही हॅव अ डॉग. सो हे काय आहे, रॉंग आहे सेंटेन्स. राईट सेंटेन्स काय आहे, ही हॅज अ
डॉग. सो हे लक्षात ठेवायचं. इंग्लिश आपल्या सगळ्यांनाच येते, पण ही इंग्लिश शिकत असताना आपण काही कॉमन मिस्टेक करतो, तर त्या थोड्या टाळल्या की आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातो. आता इथे आपल्याला प्रॅक्टिस सेशन दिलेलं आहे. व्हिडिओ 2 मिनटं पॉज करा आणि पहा सॉल्व करता येतं का ते. आपण शी हॅज अ न्यू कार. देन नेक्स्ट आहे आय हॅड लंच ॲट 2 PM येस्टरडे. देन थर्ड आहे दे हॅव फिनिश देअर वर्क. आता आपण हॅव, हॅज आणि हॅड यूज केलेलं आहे, आपण ते शिकलेलंही आहेत. आता ह्याचा उपयोग आपण जर व्यवस्थितपणे आणखीन काही एक्झाम्पलची प्रॅक्टिस करून जर केला तर नक्कीच ऑल ओव्हर इंग्लिश लँग्वेजवर कमांड मिळवण्यासाठी तुम्हाला सोपं जाणार. कारण इंग्लिश आपल्या सगळ्यांनाच येते, फक्त ती बोलत असताना कुठे हॅव, हॅड, हॅज, टेन्समध्ये मोस्ट ऑफ प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे बोलत असताना थोडंसं आपण अडखळतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.